नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 4 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तर आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटर कोणत्या शहरात लॉन्च केला जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, म्हणजेच अमरावती, आंध्र प्रदेश. तर बघा, आंध्र प्रदेश या राज्यामधील अमरावती या शहरामध्ये भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटर लॉन्च केला जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अमरावती ही आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वांटम कम्प्युटर हे पारंपरिक संगणकापेक्षा खूप वेगळे असून जटिल गणिते सोडवणारे तंत्रज्ञान आहे आणि क्वांटम मेकॅनिक्स या विज्ञानावर आधारित आहे. तर बघा, याचे उद्दिष्ट काय आहे? तर भारताला क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये पुढे नेणे असे याचे उद्दिष्ट असणार आहे. तर बघा, क्वांटम कम्प्युटरचे उपयोग काय काय आहेत तर ते पाहणार आहोत थोडक्यामध्ये. औषध संशोधन, तसेच सायबर सुरक्षा, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये याचा उपयोग होणार आहे आणि हवामान अंदाज यामध्येही याचा उपयोग होणार आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, नुकतीच नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCAच्या नव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच वीर विक्रम यादव. तर बघा, वीर विक्रम यादव यांची नुकतीच नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांनी नुकतीच फैज अहमद किडवाई यांची जागा घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, नांगल या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या काचेच्या पुलाची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? तर बघा, नांगल या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या काचेच्या पुलाची जी घोषणा आहे ती पंजाब या राज्य सरकारने केलेली आहे. ओके, तर ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे पंजाब, असं याचं उत्तर असणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा, पंजाबमधील नांगल या ठिकाणी ही घोषणा करण्यात आलेली आहे, म्हणजेच काचेचा पूल बांधण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर बघा, भारतातील काचेचा हा पहिला पूल असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा याचे उद्दिष्ट काय असणार आहे, म्हणजे हा जो पूल आहे तो बांधण्यामागचे उद्दिष्ट आहे पर्यटन वाढवणे, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे. नांगल परिसर म्हणजेच भाकरा नांगल धरणाजवळती हा बांधण्यात येणार आहे. ओके, तर बघा, तसेच नांगल परिसर भाकरा नांगल धरणाजवळ हा जो पूल बांधण्यात येणार आहे तो आकर्षित बनवणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित होत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, म्हणजेच उलान बातार, मंगोलिया. तर मंगोलियामधील उलान बातार येथे आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 जी आहे ती आयोजित होत आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण. बघा, ठिकाण आहे उलान बातार, जे की मंगोलिया या देशामध्ये आहे. तर बघा, ही जी स्पर्धा आहे ती 28 मार्च ते 11 एप्रिल या दरम्यान होत आहे. ओके, तर बघा स्पर्धेचं नाव काय आहे? तर बघा, ही जी स्पर्धा आहे ती एशियन बॉक्सिंग एलाइट मेन अँड वुमेन चॅम्पियनशिप या नावाने ओळखली जाते. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, आंतरराष्ट्रीय खाण जागृती दिवस केव्हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच 4 एप्रिल. तर बघा, आंतरराष्ट्रीय खाण जागृती दिवस हा दरवर्षी आपण 4 एप्रिल रोजी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, आंतरराष्ट्रीय खाण जागृती दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ माइन अवेअरनेस हा जो आहे तो 4 एप्रिल रोजी दरवर्षी आपण साजरा करतो आहे. तर याचे उद्दिष्ट, हा जो दिवस आहे तो साजरा करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे लँडमाइन्स आणि स्फोटकाविशेषांबद्दल जागरूकता निर्माण करणे असा याचा उद्देश, म्हणजेच जागरूकता वाढवणे असा याचा उद्देश असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, भारतातील पहिले गॅस वेडिंग मशीन म्हणजेच LPG ATM हे कोणत्या शहरात सुरू करण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो
ऑप्शन नंबर बी म्हणजेच गुरुग्राम. तर बघा भारतातील पहिले गॅस वेडिंग मशीन म्हणजेच LPG ATM जे आहे ते गुरुग्राम या शहरामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, कारण की भारतातील पहिलेच हे गॅस वेडिंग मशीन आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे ATM आहे ते सुरू करणारी कंपनी आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCL या कंपनीने ही सुरू केलेली आहे सुविधा. ओके, तर बघा ही सुविधा 24 तास चालू असणार आहे. बघा याचे वैशिष्ट्य काय आहे, तर 2 ते 3 मिनटामध्ये सिलेंडर मिळतो आणि तसेच डिजिटल पेमेंट UPI OTPद्वारे स्वीकारले जाते. ओके, तर बघा ऑटोमॅटिक मशीनद्वारे सिलेंडर एक्सचेंज करता येते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, बघा ही जी सुविधा आहे ती कशासाठी चालू करण्यात आली आहे. तर बघा ही सुविधा गॅस वितरण अधिक सोपे, जलद आणि डिजिटल करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तर याच सुविधेमुळे आपल्याला आता 2 ते 3 मिनटामध्ये म्हणजेच लवकरात लवकर गॅस सिलेंडर मिळणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, देशातील तिसरे चित्त्यांचे निवासस्थान म्हणून विकसित होत असलेले दुर्गावती व्याघ्र प्रकल्प, बघा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे. ओके, तर मग बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच मध्य प्रदेश. तर बघा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण प्रश्न क्रमांक 8. नुकतेच शनी ग्रहाच्या कक्षेमध्ये 11 नवीन चंद्र सापडले असून शनीच्या एकूण चंद्रांची संख्या आता किती झाली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या संशोधनाच्या माहितीनुसार शनी ग्रहाच्या कक्षेमध्ये 11 नवीन चंद्र सापडलेले आहेत. तर बघा तर आता शनी ग्रहाच्या एकूण चंद्रांची संख्या झालेली आहे 285 एवढी. ओके, तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे 285. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा शनी ग्रहाबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा शनी हा ग्रह सौरमालेतील 6वा ग्रह आहे. तर बघा शनीच्या ग्रहाभोवती वलय आहे म्हणजेच रिंग आहे. ओके, तर बघा म्हणजेच त्याला आपण म्हणतो शनीची कडा. ओके, तर बघा मुख्यतः गॅसचा बनलेला आहे हा शनी ग्रह. तसेच बघा हायड्रोजन आणि हेलियम यापासून. बघा दुर्बिणीमधून सहज दिसणारा हा ग्रह आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, INS सुदर्शनीच्या लोकयान 26 मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे भारताचा सागरी वारसा तसेच संस्कृती व आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर हे उद्दिष्ट असणार आहे INS सुदर्शनीच्या लोकायन 26चे या मोहिमेचे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच उत्तर प्रदेश. तर बघा भारतामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेले आहेत उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे लखनौ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे सर्व प्रश्न म्हणजेच सर्व करंट अफेअर्सचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.